धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तिसरणेन साध्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादित। इसासनी वाघोळा ग्रामपंचायतच्या सहकार्यातून विविध उपक्रमांना गती मिळण्याची संधी प्राप्त झालेली आहे। बोधिमग्गो सेवा संस्थेच्या उपक्रमांना एक नवी चालना देण्याचे काम सदोदित इसासनी वाघोळ्याच्या ग्रामपंचायतने केलेलं आहे आणि म्हणून ते सदोदित गौरवास पात्र आहे। यापुढे सुद्धा त्यांच्या असंच सहकार्य लाभत राहील अशी बोधिमग्गो सेवा संस्थेच्या वतीनं अपेक्षा करताना भदंत बोधिविनीत यांनी 90च्या दशकात या बोधिमग्गो महाविहाराचा पाया रचला आणि आज हे बोधिमग्गो परिसर एक भदंत बोधिविनीत परिसर या नावाने चिरपरिचित होत आहे। वर्षभरामध्ये अनेक उपक्रम, मग स्वास्थ्य शिबिर, रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर असे अनेक शिबिरांचे आयोजन बोधिमग्गो सेवा संस्थेच्या वतीनं होतं। साधना शिबिर, अभिधम्म शिबिर, अनेक प्रकारच्या बौद्धधर्माच्या दृष्टिकोनातून किंवा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम बोधिमग्गो सेवा संस्था, बोधिमग्गो महाविहार, बोधिमग्गो संडे स्कूलच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न होतो। प्रत्येक रविवारी वसाहतीतील शेजारच्या वसाहतीतील अनेक विद्यार्थी संडे स्कूलमध्ये सहभागी होतात। त्यांनासुद्धा अनेक क्रीडात्मक बाबीतून प्रोत्साहित करण्याचे काम बोधिमग्गो सेवा संस्था करते आहे। कोरोनाच्या काळात अनेक निराश्रित, दुर्बल आणि कामगार लोकांना अन्न पुरवण्याचं, जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम बोधिमग्गो सेवा संस्थेने केलेलं आहे। भदंत बोधिविनीत यांनी लावलेली ही वृक्षवेली सदोदित अग्रेसर होत आहे आणि त्या माध्यमातून अनेक लोक सद्धम्माचा लाभ घेत आहेत। तेव्हा या वाटचालीमध्ये आपण हा जानेवारीच्या पौष पौर्णिमेच्या आजचा दिवस आणि या अविस्मरणीय दिनी या बोधिमग्गोच्या शिल्पकारांचा जन्मदिवस साजरा करतो आहोत। सन्माननीय निलेशजी उईके साहेब, आपल्या ग्रामपंचायतकडे आमची एक विनंती आहे की जो चौक आहे आपला, त्या चौकाला बोधिमग्गो चौक आणि या मार्गाला बोधिविनीत मार्ग या नावाने प्रस्तुत करावं, अशा प्रकारची एक आमची विनंती निलेशजी उईके साहेबांकडून आहे। त्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये त्या दृष्टीने पाठपुरावा करून ते कसं पूर्ण करता येईल याचा प्रयत्न करावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। त्यांनी अनेक आवश्यक वस्तू आहे, हे सडक वगैरे हे बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे। त्या बोधिमग्गो सेवा संस्थेच्या वाटचालीमध्ये इसासनी वाघोळ्याच्या ग्रामपंचायतचं एक अमौलिक स्थान आहे आणि म्हणून यापुढे सुद्धा त्यांनी सहकार्य करत राहावं
आज जो मुख्य आपला कार्यक्रम आहे तो आहे कम्युनिटी किचन. याचं लोकार्पण आहे. फक्त मी त्याबद्दलच बोलणार आहे. कम्युनिटी किचन हे सुरू करण्याच्या मागचा जो हेतू आहे तो प्रामुख्याने जी आपली आना संस्था आहे, आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, यांच्या माध्यमातून जो आहे हा प्रपोजल जो आहे आमच्याकडे आलेला होता आणि त्याच्यामध्ये इंजिनियर आयुष्मान, पंकजी मेश्राम आणि डॉक्टर शीतल मेश्राम यांनी जे आहे ह्या कार्याकरिता पुढाकार घेऊन, खरी तर आयडिया त्यांचीच होती ही की भारतामध्ये जे आहे प्रामुख्याने आपल्या विदर्भामध्ये बुद्ध विहाराच्या माध्यमातून अशा प्रकारे कुठलाच जो आहे प्रोजेक्ट आपल्याकडे बघायला मिळत नाही आणि त्यामुळे जे आहे आपल्याला असं काहीतरी सुरू करता येईल त्याकरिता म्हणून त्यांनी विचारणा केली होती आणि जवळजवळ 6 महिने याचा जो आहे कालावधी गेला की कशा प्रकारे ते करता येईल, त्याची फंडिंग कशी करता येईल, कुठली व्यवस्था करता येईल, कुणाला ते दान देता येईल आणि त्याचं आउटपुट काय होणार आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, द्यायचं तर आहे परंतु आउटपुट कसा आपल्याला मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही 2-3 गोष्टी ज्या आहे लक्षात घेतलेल्या आहे ह्या दानाच्या माध्यमातून. पहिली गोष्ट आहे की आपला जो विहार आहे तो प्रामुख्याने जे कामगार वस्ती आहे आजूबाजूला MIDCचे, तर ह्या ठिकाणी राहणारे जे दुर्बल लोक आहेत त्यांना आपल्याला मदत करता येईल. सोबतच इथे आजूबाजूला हॉस्पिटल्स आहेत, तर त्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येतात आणि त्यांच्या नातेवाईकांना जे आहे भोजनाची व्यवस्था जी आहे एकाकी ते बरोबर व्हायला म्हणजे मिळायला ते शक्य होत नाही, तर त्यांनासुद्धा आपल्याला मदत करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या भागामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज खूप आहेत, तर बाहेरगावून जे विद्यार्थी येतात, गरीब विद्यार्थी, तर त्यांनासुद्धा एक वेळचं का होईना आपल्याला ते मदत करता येईल. ह्या दृष्टीने तो हा प्रोजेक्ट जो आहे सुरू करण्याचा तो हेतू आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे जो आहे उपोषणशील हे जे आपण उपासिका ग्रहण करतो आणि ते घरी राहूनच पालन करण्याचा आपण प्रयत्न करतो, तर घरी राहून जे आहे अष्टशील उपोषणाचे जे पालन आहे ते बरोबर होत नाही. कारण की घरामध्ये जे अष्टशील ग्रहण करतात त्यांनाच सर्व कामं करावे लागतात, त्यांनाच स्वयंपाक करावा लागतो, त्यांनाच भांडी धुंडी करावी लागते, त्यांनाच इतरांना जेवण बनवून द्यावं लागते. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांचा वेळ त्यामध्येच जातो. जे नियमितपणे दररोज कामं करतात, अष्टशील उपोषण ग्रहण केल्यानंतरही तेच कामं करावं लागतात आणि तशा पद्धतीने त्यांची जीवनचर्या असते. म्हणून तो आमचा हेतू आहे की जे अष्टशील म्हणजे उपोषण ग्रहण करणारे उपासक उपासिका आहेत त्यांनी बोधिमग्गो विहारामध्ये राहायचं 24 तास आणि त्याचं ते पालन करायचं. बोधिमग्गो बुद्धविहार जे आहे त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचं भोजन, सायंकाळी जलपान वगैरे अशी व्यवस्था करून कमीत कमी ते लोक म्हणजे ज्या दृष्टीने, ज्या श्रद्धेने ते अष्टशील उपोषण जे आहे ग्रहण करतात, तर त्याची पूर्तता पूर्णपणे व्हावी याचासुद्धा जो आहे आमचा तो विचार आहे. परत त्याच्यानंतर एक आहे की संडे स्कूलमध्ये इथे विद्यार्थी येतात, तर कमीत कमी रविवार दिवशी का होईना आपण त्यांना एक वेळचं भोजन देऊ शकतो. त्या माध्यमातून अजून आपल्याकडे जे आहे विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि त्या माध्यमातून आपल्याला सामाजिक पण कार्य करता येतो आहे ह्या माध्यमातून आणि धार्मिक क्षेत्रामध्ये पण आपल्याला थोडी प्रगती करता येईल. हा म्हणजे प्रामुख्याने आपला कम्युनिटी किचन सुरू करण्याचा उद्देश आहे आणि त्याच्याकरिता आना जे आहे त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि ते लाखोमध्ये आहे. त्यांनी सर्व जे लागणारं सामान आहे आपल्याला त्यांनी ते पुरवलेलं आहे. त्यांनी जवळपास 15 लाख रुपये वगैरे जे आहे जवळपास त्यांनी ह्या सर्व गोष्टींकरिता त्यांनी खर्च केलेला आहे आणि ह्याच्यानंतर आणि 6 महिन्याचा जो किराणा वगैरे आहे त्याची पण त्यांनी व्यवस्था करून दिलेली आहे की त्या माध्यमातून आपल्याला कंटिन्युअसली ते सुरू करता येईल, चालवता येईल. आणि त्याच्यानंतर जे आपले लोकल उपासक उपासिका आहे त्यांनी ह्या सर्व कार्याला बघून म्हणजे प्रत्यक्ष चालतो किंवा नाही तुम्ही वाच करायचं बरं आमच्यावरती, असं नाही की नाही म्हणून ते बघायचं, येऊन बघायचे बरोबर सुरू आहे किंवा नाही आहे.
कुठे कमी आहे, कुठे बदल करायचा आहे, ह्या सर्व गोष्टी आपण सुद्धा जे आहे ते येऊन बघायचं आहे आणि आम्हाला ते सांगायचं आहे. असं नाही की भंते करत आहेत त्यांना करू द्या किंवा असं काही सोडायचं नाही भंतेंवरती. तर तुम्ही सुद्धा ते वॉच करायचे. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये अजून काही गोष्टींची भर घालता येईल, कारण की नव्याने ते सुरू होत आहे. म्हणून बऱ्याच गोष्टी सुरुवातीला जे आपल्याला कमी जास्त बघायला मिळतील. म्हणून हळूहळू जे आहे आपल्याला त्याच्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा करता येईल, कोणत्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. आणि प्रामुख्याने अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की भिक्षू संघ आहे, भिक्षुणी संघ आहे, तर त्यांचीसुद्धा जे आहे कधीकधी भोजनाची जी आहे त्यांना तो त्रास होतो. कधीकधी दुपारचं जे आहे भोजन त्यांना मिळत नाही. तर आमची अशी इच्छा आहे की नागपूरमध्ये एखादा जो मध्यस्थानी विहार आहे त्या ठिकाणी इथून जे आहे पॅकेटमध्ये भोजन 20, 25, 50 जे पॅकेट आहेत त्या ठिकाणी ते नेऊन द्यायचे आणि त्या ठिकाणावरून जे आहे ज्या भंतेंना दुपारच्या भोजनाचा वगैरे त्रास होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन ते कलेक्ट करू शकतात. त्या माध्यमातून आपण भिक्षुणींचा पण तो जो प्रॉब्लेम आहे भोजनदानाचा दुपारचा, तर त्याच्यासुद्धा जे आहे आपण मार्ग जे आहे ह्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून तो शोधण्याचा प्रामुख्याने तो आपला प्रयत्न आहे. तर अशा चांगल्या उद्देशाने जे आहे आना आणि बोधिमग्गो ह्या दोन्ही संस्था मिळून जे आहे ह्या उपक्रमाला जे आहे ऑलरेडी सुरुवात झालेली आहे असं नाही की नाही म्हणून, परंतु आम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यामुळे जे आहे आम्ही अशा प्रकारे जो बंतेंचं जे आहे जन्मदिवस आहे, परत नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा आहे, परत आपले एल हरदास बाबू आहेत जय भीमचे जनक, त्यांचा जन्मदिवस येतो आहे. तर अशा जे आहे अतिशय महत्त्वाच्या दिनी आपण लोकांना आमंत्रित करून त्यांच्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचवून जे आहे हा प्रत्यक्षात लोकांना ते हा प्रोजेक्ट आहे तो त्यांना दिसावं, त्यांनी ते प्रत्यक्षात येऊन बघावं, त्याकरिता म्हणून हा आयोजन आहे. आणि परत आपल्याकडून सुद्धा अपेक्षा आहे की पुढे जे काही याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त सहकार्य लागेल तर आपण सुद्धा त्या पद्धतीने सहकार्य करण्याचा प्रयत्न करायचा, कारण की हे अल्टिमेटली हे लोकांच्या कामासाठी आहे. ते भंतेंच्या किंवा बोधिमग्ग विहारासाठी नाही किंवा सिल्वस भंतेंकरिता नाही आहे. तर अल्टिमेटली जे आहे आपण जे देतो आहे ते परत आपण समाजाला जे गरजू लोक आहेत आणि फक्त बौद्ध समाजच नाही, ज्यांना खरोखरच गरज आहे त्या लोकांपर्यंत जे आहे एक विहाराच्या माध्यमातून, कारण की हे पहिला उपक्रम आहे ॲटलिस्ट कमीत कमी आपल्या विदर्भातून आपण म्हणू शकतो किंवा नागपूरमधून म्हणू शकतो की हे प्रथम जो आहे आपला प्रयोग आहे. तर आपण त्याला पूर्णपणे नियमितपणे जे आहे सुरू ठेवण्याचा जो आहे आपण प्रयत्न करतो आहे आणि आपण सर्वांचे ते सहकार्य अपेक्षित आहे. इवन उपासक उपासिका आहेत, भिक्षुणी आहेत, आपण सर्वांच्या माध्यमातून जे आहे ह्या सर्व गोष्टींना आपल्याला पुढे न्यायचं आहे. परत आपण सर्वांचे जे आहे धन्यवाद आणि प्रामुख्याने बुद्धभूमी महाविहाराचे जे सचिव आहेत, सहसचिव आहेत, यांच्या मी अतिशय म्हणजे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपले जे भंते आहेत श्रीलंकेवरून आलेले आहेत त्यांना जे आहे इथे सोबत घेऊन आलेले आहेत. तर तो अतिशय आमचा जो आहे आमच्याकरता अतिशय गौरवनीय बाब आहे की आपल्याला ह्या चांगल्या कार्याकरिता जे आहे आपल्याला श्रीलंकेवरून भंते लाभलेले आहेत. तर परत मी त्यांना जे आहे त्यांचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांना वंदन करतो की त्यांनी आमच्या ह्या कार्यक्रमाला जे आहे ते आवर्जून उपस्थित राहिले. सर्व भिक्खू संघाला वंदन, उपासक उपासिकांबद्दल मंगलकामना आणि मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय. आज यहाँ पर बोधिमग्गो कम्युनिटी किचन इसका लोकार्पण एवं पूज्य बाबू हरदास एलन इनके 119वें जयंती के शुभ अवसर पर आज का ये आयोजन हो रहा है. इस संस्था के हमारे संस्थापक पूज्य गोदी विनीत महाथेरो, इनका भी आज जन्मदिवस है. मैं उन्हें भी विनम्र अभिवादन करता हूँ. पूज्य भदंत सिलवंश महास्थविर जो इस संस्था के सचिव हैं, इनके अथक प्रयास से
आज हम ये देख रहे हैं यहाँ पर जो निर्माण हुआ है, और इतनी बड़ी जगह मैं समझता हूँ कि अपने नागपुर शहर में शायद ही किसी के पास होगी। और जो इनका संकल्प है कि इस बुद्ध विहार के माध्यम से, इस संस्था के माध्यम से, चाहे भिक्षु संघ को भोजन की आवश्यकता हो या जो गरीब तबका है उनके शिक्षा की योजना हो, जो संडे स्कूल इनका आयोजन है ही। और मैं देखते रहता हूँ यहाँ के जो कार्यक्रम, ये आजू बाजू के जितने भी पड़ोस के हैं हमारे बौद्ध उपासक उपासिकाएं काफ़ी बड़ी संख्या में इस बुद्ध विहार में उपस्थित होते हैं, और ये कार्यक्रम बहुत ही बढ़िया तरीके से होता है। जैसा भंते जी ने कहा, पूर्णिमा हो, अमावस्या हो या अष्टमी हो, जो बौद्ध उपासक उपासिकाएं उपोषद ग्रहण करना चाहते हैं तो ये सही है। उपोषद अगर करना ही है तो वो बुद्ध विहार में होता है। घर पे रह के तो कोई उपोषद कर ही नहीं सकता, संभव ही नहीं है। हम भी कभी, मैं जब भोपाल में निवास करता था, पूर्णिमा के दिन जैसे हमें उपोषद का कार्यक्रम करना पड़ा तो हम सांची में जाते थे। 50-100 लोग जो भोपाल के उपासक उपासिका है, पूरी व्यवस्था महाबोधि सोसाइटी करती थी, श्रीलंका महाबोधि सोसाइटी। और सुबह 6 बजे से लेकर सायंकाल 6 बजे तक 12 घंटे का रहता था, बनते जी ने 24। तो जो हमारे जो पड़ोसी हैं, हमारे बौद्ध उपासक, वे यहाँ पर आके उपोषद ग्रहण करते। ये बहुत बड़ा हमारे मन के शांति के लिए धम्म में उपोषद का बहुत बड़ा महत्व है बौद्ध धम्म में। और मुझे खुशी है कि भंते जी के अथक प्रयास से ये जो निर्माण जो होने जा रहा है, हो गया अभी। ये जो हमारे जो धम्मदाते हैं, जो उन्होंने अपने धम्म में, हम कहते हैं ना, सभी धम्मों में धम्मदान अति उत्तम है। तो इस माध्यम से जो हमारे उपासक उपासक धम्म के कार्य में जो मदद करते रहते हैं, उनको भी वे सुख और पुण्य लाभ होता है। भंते जी ने आप सभी से उन्होंने आह्वान किया है कि इस कार्य में आप सभी उनका सहयोग देंगे। हमारे मुख्य अतिथि और इस कार्यक्रम के उद्घाटक माननीय राजकुमार बडोले जी, उनका आगमन हो चुका है और शीघ्र ही बोधि मग्गो कम्युनिटी किचन का उद्घाटन उनके द्वारा होना है। तो मैं आज के इस शुभ अवसर पर इस कार्य के लिए मेरी ओर से, द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया की ओर से हार्दिक बधाई देता हूँ, शुभकामना प्रेषित करता हूँ। नमो बुद्धाय, जय भीम। जय भीमचे प्रवर्तक बाबू हरदास यांची आज 119वी जयंती आहे। पहिल्यांदा त्यांनी जय भीमचा उद्घोष या ठिकाणी दिला आणि आज सगळ्या जगामध्ये जय भीम हा शब्द आमच्या सगळ्यांच्या अस्मितेचा, अभिमानाचा झालेला आहे। परमपूज्य बाबासाहेबांनी आम्हा सगळ्यांना
14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि हजारो वर्षापासून शोषित जाती व्यवस्थेनं बुरसुटलेल्या अशा समाज व्यवस्थेपासून आम्हा सगळ्यांना मुक्त करण्याचा मंत्र त्यांनी आम्हाला दिला. बौद्ध आणि त्याचा धम्म हा अनमोल ग्रंथ च्या माध्यमातून आम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये एक नवीन ऊर्जा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली. आणि आज आपण सगळेजण बौद्ध धम्माच्या वाटेनं आपल्या जीवनाचं कल्याण, आपल्या जीवनाचं मंगलमय करताना आपल्या सगळ्यांना आनंद होतोय. या विहाराचे, या संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष परिनिर्वाणस्थ पूज्य बोधी विनीत महाथेरो यांचा 70वा हा जन्मदिवस, जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. या ठिकाणी मी आज पहिल्यांदाच या ठिकाणी आलोय. अत्यंत सुंदर असा हा परिसर पाहून मन अत्यंत प्रफुल्लित झालंय. या ठिकाणी बोधिमग्ग कम्युनिटी किचनचे उद्घाटन करताना जे शोषित वंचित जे अनाथ असतील, जवळच्या बाजूला इथं हॉस्पिटल आहे, त्याच्यामधली अनेक लोक ज्यांना हॉस्पिटल तर मोठी उभारली जातात, परंतु त्याच्या सोबत राहणारे जी मंडळी असतात त्यांच्यासाठी जेवणाची वगैरे सोय काही नसते. आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांसाठी या कम्युनिटी किचनचं उद्घाटन या ठिकाणी सुरुवात केली. वंदनीय बदंत शीलवंतजी आणि आपण सगळे बोधिमग्ग महाविहार संस्थेचे सगळी सन्माननीय मंडळी यांना मनापासून आभार मानतो. त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो का अत्यंत चांगलं असं काम आपण सगळे मिळून करतायत. आपल्या सगळ्यांचा नक्कीच या ठिकाणी हे काम बघून मला फार बरं वाटलंय. तुम्हा सगळ्यांना कदाचित माहीत नसेल, परंतु मी इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये खूप वर्ष नोकरी केली. सहाय्यक अभियंता म्हणून होतो. 24 वर्ष नोकरी केल्यानंतर एकाएकी राजकारणात आलो. तेव्हा परिस्थिती काही चांगली नव्हती. माझी माय मला म्हणायची कशाला फालतूच्या भानगडीत जातेस म्हणून. पण मी गेलो, पहिल्यांदा आमदार झालो. परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा लहानपणापासूनच नसामस्सामध्ये आणि धमन्यांमध्ये वाहत होता. लहानपणी माय म्हणायची शिक, तेव्हा म्हणायचो कशाला शिक म्हणते. तर ती म्हणली बाबासाहेब शिक म्हणते म्हणून तू पण शिक. ती अडाणी होती, पण तिला एवढंच माहित होती की बाबासाहेब शिकल्याने शिकून मोठे झाले. नाही तर आपल्या सगळ्यांची स्थिती इतकी वाईट. 1-2 एकर जागा, त्याच्यात सिंचनाच्या सोयी नाही, खाण्यापिण्याच्या सोयी तर नसतातच. समाजाची स्थिती अत्यंत वाईट. गावातले लोक पहिले सामूहिक सप्ताहामध्ये पण जेवण करायला द्यायचं नाही. गावातला नावी पण पहिले केस कर्तन करायचं नाही. आता मागच्या या 25 वर्षामध्ये थोडी परिस्थिती बदलली.
शहरामध्ये तिथलं जाणवत नसेल पण खेड्यांमध्ये असतंय. महाराष्ट्रात विदर्भात कमी जाणवत असेल परंतु गुजरात, यूपी, बिहार आणि या देशाच्या कानाकोपऱ्यात गेला तर अस्पृश्य कोण, त्यांचं जगणं कसं, गावामध्ये त्यांची परिस्थिती कशी, ही अजूनही मनाला हेलावून सोडते. त्याच्यामुळे हजारो वर्षापासून जे जगणं धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं, वर्णाच्या नावानं आम्हा सगळ्यांच्या वाट्याला आलं, तेच परमपूज्य बाबासाहेबांच्या वाट्याला आलं. आणि त्यांनी निर्णयच घेतला की आपण ही परिस्थिती बदलवली पाहिजे. आम्हा सगळ्यांना त्यांनी बुद्धाचा धम्म दिला आणि खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांना जिथं कुत्र्याला भाकर आणि मुंगीला साखर पण माणसाच्या सावलीचा विटाळ ज्या ठिकाणी पडतो अशा समाजव्यवस्थेला बदलवण्याचा एक एल्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकला. त्याचा हुंकार आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचला. परंतु अजूनही ही जी वाट आहे हे अजूनहीला प्रचंड पुढं जावं लागेल. दुर्दैवानं याच्यातले काटे बाहेर फेकताना या रस्त्यातले आपलीच लोक जेव्हा झगडायला लागतात आणि आपलीच लोक जेव्हा रस्त्यात काटे टाकायला लागतात तेव्हा फार वाईट वाटते. या ठिकाणी मी काही जास्त काही बोलणार पण नाही. मी सांगत होतो की नंतर दुसऱ्यांदा जेव्हा मी निवडून आलो, तो मंत्री झालो, महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री झालो आणि मला जे जे करता आलं ते सगळं करण्याचा प्रयत्न केला. मग लंडनमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर, जे अनेक वर्षापासूनची फाईल प्रलंबित होती, ती काढली मी आणि लंडनमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर घेण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे झालं. एवढंच झालं नाही तर पुढे इंदू मिलचा जो विषय होता, 12.5 एकरचे झगडे सुरू होते, त्याच्यामध्ये आम्ही ह्या केलं आणि त्याच्यातली 12.5 एकर जागेवर, इंदू मिलच्या जागेवर मोठं स्मारक. त्या समितीचा मी एक समितीचा अध्यक्ष होतो आणि लोक म्हणायची का हा पुतळा छोटा आहे, 25 फूटच टाकला आहे. तर मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहायला अमेरिकेला गेलो, माझी मिसेस सोबत होती आणि आम्ही म्हटलं हा 330 फुटाचा आहे तर याच्यापेक्षा उंच आपण केला पाहिजे. 350 फूट पुतळा आणि 100 फूट त्याच्या खालचा, कारण तो पुतळा एवढा उंच आहे समुद्राच्या बाजूला, तर असा 450 फूट पुतळा करण्याचं काम. आता लोक म्हणायचे पुतळा केल्यानं काही होते का, पण पुतळा हे आमच्या सगळ्यांची स्मृती आणि आपल्याला सगळ्याला, कारण भगवान बुद्धाचा इतिहास जेव्हा बघतोय आपण, या देशामध्ये सम्राट अशोकाने 84,000 स्तूप आणि विहार निर्माण केली आणि ते आता पावलोपावली जागोजागी जिथं जातो तिथं त्या खुणा आपल्याला दिसतात. आणि आपल्याला सगळ्यांना, जो कोणी त्याचा विरोध करेल, सगळ्यांना हा विचार करावा लागते की हा देश हा बुद्धाचा देश होता, या देशातच बुद्ध जन्माला आले आणि या देशाच्या मातीतून जगाच्या कानाकोपऱ्यात भगवान बुद्धाचा धम्म गेला. हे आम्हाला प्रेरणादायक आहे. आपण कुठं पण जा, आपण सारनाथला गेलो, आपण कुशीनगरला गेलो, आपण सांचीला गेलो, आपण कुठेही गेलो तरी पण भगवान बुद्धाचा अस्तित्व आपल्याला सगळीकडे जाणवते. आणि आपण जर विचार केला की या देशात जर बुद्धाचा अस्तित्व संपला तर या देशात काय आहे, तर काहीच या देशामध्ये उरत नाही. ही परिस्थिती खरी आहे. हिला किती जरी नाकारलं तरी या गोष्टीला नाकारता येत नाही. म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण बौद्ध उपासक उपासिका हा भगवान बुद्धाचा धम्म वाढवण्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी एक योजना केली होती की एक 36-36 म्हणून योजनेचं नाव दिलं होतं आणि त्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी जागा असेल, बौद्ध विहार असेल, तर त्या ठिकाणी आपल्या संस्थेनं फक्त 10% पैसे द्यायचे आणि बाकीचे 90% सरकारनं द्यायचे. अशा पद्धतीची योजना केली होती. ती योजना अजूनही सुरू आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, मग इकडे नागपूरच्या भागात आहे तो नितीन गजबी आहे, त्याला 2 कोटी जर भेटले असतील, अशा अनेक ठिकाणी आपण मग. आणि 125व्या जयंतीनिमित्तानं आपण दीक्षाभूमीला 100 कोटी रुपये दिले होते. दुर्दैवानं त्याचा आराखडा अजूनही हाय पॉवर कमिटीकडून पूर्ण झाला नसला. चिचोलीला 40 कोटी दिले होते, 32 कोटी भेटले तिथं. आणि मी मंत्री पद माझं गेल्यानंतर
अजूनही ते शिल्लक आहेत. 8 कोटी रुपये भेटले नाही. आमचे सुलेखादाई कुंभारे तिथं इकडच्या बाजूला जो प्रशिक्षण केंद्र उघडला त्या ठिकाणी आपण त्यावेळेस 25 कोटी रुपये दिले होते. सांगण्याचा उद्देश याच्या मागचा एवढा, ते सांगून मला काही ह्या करायचं नाही. या ठिकाणी पण अशी परिस्थिती आहे की जागा जर आपल्या मालकीची झाली तर आपल्याला अशा ज्या याच्या आहेत याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इथं निधी देता येऊ शकेल. कारण आपण विपश्यना केंद्राला पण मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रात खूप ठिकाणी आपण निधी दिलेला आहे. आणि म्हणून मला वाटते या ठिकाणी पण आपल्याला याचा विकास करण्यासाठी, कारण आपला समाज 4 लोक शिकून मोठी झाली, परंतु समाजाची परिस्थिती अजूनही तशी आहे. मी तर मंत्री असताना थायलंडमध्ये गेलो होतो. जो गगन मालिक ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खू झाला होता त्याच्यापूर्वी मी त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू झालो होतो. म्हणजे एखादा मंत्री बौद्ध भिक्खू होते ही कदाचित या देशातली पहिलीच घटना असेल. त्याच्यात मी होतो आणि नक्कीच त्या ठिकाणाहून आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला पण असं वाटते का धम्म या ठिकाणी दुर्दैवानं चारिका अजूनही होत नाही. आमचे बौद्ध भिक्खू आहेत त्यांच्या निवासाच्या सोयी अजूनही नाही आहेत चांगल्या त्यांचे. तर त्याच्यापुढे समाजानं पुढं आलं पाहिजे आणि चांगले आपल्याकडे मॉनेस्ट्री उभ्या करता येतील का. कारण थायलंडमध्ये जा तुम्ही, जापानमध्ये जा, श्रीलंकेचे भिक्खू आहेत त्या ठिकाणी. मी श्रीलंकेला पण गेलो होतो. अनेक ठिकाणी मोठे मोठे मॉनेस्ट्रीज पाहिल्या. बौद्ध भिक्खूंचा त्या ठिकाणी त्यांचा समाजाकडून कशा पद्धतीने तिथं दान पारमित्या लोक तिथे दान करतात. त्यांच्यामुळे त्यांचं जीवन, आपल्याकडे जितकी हालाकीची स्थिती आहे भिक्खूंची तशी परिस्थिती त्या भागात दिसत नाही. दुर्दैवानं भगवान तथा परमपूज्य बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, पण त्या धम्माचे जो अष्टशील असतील किंवा 10 पारमिता आहेत त्याचं अनुकरण आम्हा सगळ्यांकडून होताना कदाचित दिसत नाही. मी समाजावर टीका करत नाही, परंतु ही परिस्थिती अजूनही परमपूज्य बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध आणि धम्म, त्यांचा धम्म हा जो ग्रंथ दिला आणि जे धम्माचे उपदेश दिले त्या उपदेशाप्रमाणे आपण सगळं जर गेलो तर मला वाटते या ठिकाणी, कारण त्यांचं स्वप्न अधूरच राहिलं. हा भारत देश मी बौद्धमय करीन अशी प्रार्थना त्यांनी एक गर्जना केली होती. आणि मला वाटते त्याला अनुसरून आपण सगळ्यांनी या ठिकाणी भगवान बुद्धाचा धम्म या संपूर्ण देशात पसरवलं पाहिजे. त्याची परत व्याप्ती जगामध्ये जाईल या दृष्टीनं आपल्या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना पुढं जावं लागेल. मला या ठिकाणी येऊन फारच बरं वाटलं, कारण बोधिमग्गो कम्युनिटी किचन या ठिकाणी बघताना आता आपण बघतोय जापान, अशी कोरिया, असे असंख्य देश आहेत. चीनमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठी विहार प्रचंड त्या ठिकाणी पण निर्माण झालेली आहेत. या ठिकाणी जात असताना आपल्या एवढंच लक्षात येतंय की भगवान बुद्धाचा हा भारतातला धम्म जगाच्या कानाकोपऱ्यात गेला. आता जापानमध्ये इकडचे जर रस्ते झाले असतील मोठे, या देशामध्ये जर हायवे पण झाले असतील किंवा तुमचा मेट्रो पण झाला असेल, याचा जर विचार केला तर एक लक्षात येते की हे सगळे पैसे तर जापाननं दिले. मग माझ्या बुद्धाचा धम्म या देशात आहे. आमचे हे जगातल्या कम्युनिटीनं जर या देशातल्या बौद्ध धम्माला वाढीसाठी, तिथल्या विहारांच्या वाढीसाठी, तिथल्या सगळ्या समाजाच्यासाठी जर अशी मदत केली तर आम्हा सगळ्यांचे विहार आहेत ते अत्यंत मोठे होतील, धम्माची वाढ होईल. परंतु त्याच्यासाठी जे इंटरनॅशनल कम्युनिटी एकत्रित यायला पाहिजे. दुर्दैवानं त्या पद्धतीनं होताना दिसत नाही. अनेक लोक कामं करतात पण त्यांचेच आपसातले मतभेद राहतात. खऱ्या अर्थानं त्यांच्यातच दुही राहते, त्यांच्यातलेच भांडण राहते. इतर समाजामध्ये अशा पद्धतीचं कधी दिसत नाही. आपल्यामधलं हा जर वाद संपला तर मला वाटते, कारण जापान जर इथले रस्ते बनवायला देतो, इथली मेट्रो बनवायला देतो, तर या बौद्ध धम्माचा जो आमचा विहार असेल याला चांगलं करायला का देणार नाही. दुर्दैवानं आम्ही तिथपर्यंत कमी पडतो. आमची अशी संघटना तर आहेत देश पातळीवर, तरी पण या बाबतीमध्ये कुठंतरी आपले मतभेद असल्या कारणानं आपण त्या ठिकाणी कमी पडतो. का जे काही असे ना, या ठिकाणी ज्या समूहानं, आंतरराष्ट्रीय समूहानं पण या ठिकाणी मदत केली. आज आपण जर पाहिलं तर जगाच्या कानाकोपऱ्यात आपली प्रचंड प्रमाणामध्ये
मुलं शिकतात मोठ्या प्रमाणात. परमपूज्य बाबासाहेबांनी 1943-44 मध्ये 16 मुलं विलायतेला पाठवली होती. आता महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आम्ही 100 पोरं पाठवतो. तिकडे आमचंच अनुकरण केला, कर्नाटकमध्ये त्यांनी 200 पोरं पाठवतात. आता सगळ्या राज्यातून पोरं जी आमची विद्यार्थी आहेत ते कुठं शिकायला जातात. कुणी ऑस्ट्रेलियात आहेत, कुणी अमेरिकेत आहेत, कुणी कॅनडामध्ये आहेत. माझी स्वतःची पोरगी ब्रिटनमध्ये BBC लंडनच्या मेन स्टुडिओमध्ये, म्हणजे अशी असंख्य मुलं जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत, चांगलं जीवन जगतायत. व या सगळ्या समूहाची पण मदत या देशातल्या आपल्या विहाराला, आपल्या समाजाच्या उत्थानासाठी होऊ शकते. परंतु तिथपर्यंत आपण सगळेजण गेलो तर मला वाटते नक्की त्या सगळ्यांची एक इच्छा असते की मी माझ्या गावातल्यासाठी, माझ्या समाजाच्यासाठी, माझ्या धम्मासाठी मी काही केलं पाहिजे, अशी सगळ्यांची इच्छा असते. मी दुबईमध्ये मध्यंतरी एकदा गेलो होतो. तिथं दुबईमध्ये पण अशी आमची लोक आहेत की त्यांना वाटतंय की आपण इथं काय केलं पाहिजे, आपली पोरं उद्योजक झाली पाहिजे. त्यांना वाटतंय की इकडे आपल्याला करता. या ठिकाणी आमचे मित्र बसले आहेत, त्यांनी मगाशी मला सांगितलं या ठिकाणी त्यांनी तथागत सुपर मार्केट उभा केला आहे. तिकडे नाशिकमध्ये मी गेलो, तिथं पण आमचे ते मित्र आहेत की त्यांनी एक मार्केट उभा केला आहे, जय भीम मॉल. अशी खूप लोक आहेत. आणि विशेषतः मला सांगायला वाटते ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे जे आहेत चव्हाण, ते माझे मित्र आहेत. ते गुजरातचे आहेत, अनुसूचित जातीचे आहेत, एवढ्या मोठ्या पदावर CMD आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा. अशी अनेक लोक आहेत. अशा लोकांना जर आपण एकत्रित केलं तर मला वाटतं मोठा प्रचंड बदल होऊ शकतो. आणि असा बदल करणं आपल्या सगळ्यांनी जर विचार केला तर नक्की होईल. या ठिकाणी मी आलोय, मला आपण सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि ही जागा या ठिकाणी मगाशी सांगितलं मला की या ठिकाणी झुडपी जंगल आहे. परंतु झुडपी जंगलाचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 14 कलम आहेत. तुम्हाला जर GR पाहिजे असेल तर जरा बघून घ्यायचं. आणि त्या 14 कलमातल्या एका कलमामध्ये तुमचा विहार बसते. त्याच्यामुळे ही जागा मोकळी होऊ शकते. सरपंच असतील तर त्यांना पण मी सांगेल का तुमच्या गावामध्ये जी वन व्यवस्थापन समिती असते ग्रामपंचायतीमध्ये एक, त्याच्यामध्ये प्रस्ताव करायचा, तिथं मान्यता घ्यायची आणि पुढं तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवायचा. जिल्हाधिकाऱ्यांची समिती असेल ती जागा मोकळी करेल. त्याच्यात अडचणी येत नाही ॲक्च्युअल. आणि त्याच्यातल्या जर काही अडचणी तुम्हाला वाटल्या तर मी तुम्हा सगळ्यांच्या सोबत आहे. नक्की ही जागा मोकळी झाली तर या ठिकाणी मोठा विहार आपल्याला जे काय आपल्याला करायचं असेल ते नक्की करता येईल. परत या ठिकाणी आपण सगळेजण मला बोलावलात, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय बुद्ध, धन्यवाद. तो सबसे पहले तथागत भगवान बुद्ध को नमन, जिन्होंने हमें दुख मुक्ति का मार्ग दिया. कृतज्ञता भिक्षु संघ का, जिन्होंने इस धर्म को सुरक्षित रखा और इसका प्रचार प्रसार किया. कृतवेदी है बोधिसत्व बाबा साहेब अम्बेडकर का, जिन्होंने हमें सद्धर्म में दीक्षित किया और एक अच्छा संविधान दिया. यहाँ पर उपस्थित सभी पूजनीय भिक्षु संघ, श्रद्धा बुद्धि संपन्न उपासक उपासिका और धम्म बंधुओं, आज इस बोधि मग्गो विहार में बोधि मग्गो कम्युनिटी किचन का इनॉग्रेशन किया गया है. तो जैसे कि आप जानते हैं कि दान का महत्व सभी धर्मों में बताया गया है और ख़ास करके भगवान बुद्ध ने तो अनेक प्रकार से, अंगुत्तर निकाय ले लीजिए या मध्यम निकाय ले लीजिए, अनेक प्रकार से दान के महत्व के बारे में उन्होंने बताया. तो एक जगह कहा गया है कि दानंग ठानंग मनुष्यानंग, दानंग दुर्गति निवारणंग, दानंग सग्गस सोपानंग, दानंग सब्बत साधकंग. दानंग ठानंग मनुष्यानंग, दान आदमी के लिए स्थान की तरह काम करता है. स्थान की तरह काम करता है यानी वो आपने को कुछ अवसर देता है. जैसे यहाँ पर स्थान है तो आप बैठ पा रहे हैं, स्थान है तो आप उठ सकेंगे, चल सकेंगे, स्थान है तो आप कुछ मकान बना पाएंगे. यानी जो भी कार्य होता है वो स्थान हो तो ही होता है. अगर स्थान न हो तो आपके पास मौका नहीं है कुछ करने के लिए.
तो उसी तरह से दान क्या है, एक थान की तरह, स्थान की तरह, यानी मौका देता है जिंदगी में कुछ बनने के लिए, कुछ करने के लिए। जिसके पास दान की पार भी नहीं है वो कुछ भी नहीं कर पाता। जैसे आपने देखा होगा कि समाज में काबिल लोग बहुत हैं, ऐसा नहीं है कि नहीं है, टैलेंटेड लोग हैं, लेकिन उनको मौका नहीं मिलता अपना टैलेंट बताने का। अगर मौका मिल जाए तो वो भी बहुत कुछ कर सकते हैं, लेकिन बहुत से ऐसे टैलेंटेड लोग हैं लेकिन उनको मौका नहीं मिलता, और मौका न मिलने के कारण वो कुछ नहीं कर पाते या कुछ हासिल नहीं कर पाते। लेकिन कुछ ऐसे लोग हैं जिनके पास टैलेंट बहुत नहीं है लेकिन उनको मौका मिल जाता है और वो बहुत कुछ कर लेते हैं। तो ये जो मौका मिलने की जो बात है, यही बुद्ध कह रहे हैं कि दानंग ठानंग मनुदे, यानी दान आपको मौका देता है कुछ बनने का, कुछ करने का। दानंग दुर्गति निवारणंग, दान आदमी को दुर्गति से भी बचाता है। क्यों? क्योंकि मान लो, अगर मान लो कोई भूखा है, जैसे यहाँ पर है भोजन दान का आयोजन किया गया, अगर मान लो उस भूखे आदमी को वक्त पर खाना न मिले तो क्या हो सकता है? तो उस भूख के कारण वो चोरी भी कर सकता है, गुस्से में आकर उस चोरी के चक्कर में खून भी कर सकता है, यानी वो दुर्गति को प्राप्त हो सकता है। तो अगर आप उसको समय पर अगर खाना देते हैं तो वो उस दुर्गति से बच जाता है। और कर्म विपाक के अनुसार आपको भी कभी ऐसा मौका नहीं मिला गया कि आप उस दुर्गति को प्राप्त हो जाए। तो इसलिए दानंग दुर्गति निवारण, दानंग सग्गस सोपानंग, दान क्या है? सुगति के लिए एक सोपान यानी सीढ़ी का काम करता है। जैसे हमको किसी ऊपर मंजिल पे चढ़ना है तो सीढ़ी चाहिए, सीढ़ी के बिना ऊपर नहीं चल सकते। तो दान भी सीढ़ी का काम करता है जिंदगी में सुगति और प्रगति प्राप्त करने के लिए। इसलिए दानंग सग्गस सोपानंग, दानंग सब्बत साधकंग, आखिर में धम्म हमें क्या कह रहा है कि दान से सभी साध्य है। तो फिर आप लोगों को लगता होगा अच्छा, तो दान से सभी साध्य है तो फिर शील का पालन करने की क्या आवश्यकता है, फिर समाधि की क्या आवश्यकता है, फिर प्रज्ञा की क्या आवश्यकता है, हम तो केवल दान करेंगे। लेकिन इस बात को ऐसा नहीं समझना है। जब धम्म में कह रहा है कि दानंग सब्बत साधकंग, उसका मतलब यह है दान करने से, दान में कुछ ऐसा गुण है, वो अगर गुण आ गया तो बाकी के सारे चीजें अपने आप आ जाती है। तो कैसे? तो जैसे दान है तो उसमें दान में क्या गुण है? त्याग और परित्याग का गुण है। जो भी भौतिक वस्तुएं, जैसे खाना, कपड़ा, लत्ता, मकान, जो भी भौतिक वस्तुएं हैं वो आप दूसरों की भलाई के लिए, दूसरों की मंगल कामना करके आप दान करते हैं। तो यानी दान यानी क्या है? भौतिक वस्तुओं का त्याग करना, परित्याग करना औरों की भलाई के लिए। तो उसी तरह से जब हम शील में आते हैं तो कहने के लिए शील शब्द जरा अलग लगता है, लेकिन शील में भी वही गुण है, वही त्याग और परित्याग का गुण है। तो आप कहेंगे कि शील में हम कौन सा त्याग कर रहे हैं, कौन सा परित्याग कर रहे हैं? तो शील में जो है हम शरीर और वाणी के जो दुष्कर्म है उसका त्याग कर रहे हैं। जैसे हम हत्या का त्याग कर रहे हैं, चोरी का त्याग कर रहे हैं, व्यभिचार का त्याग कर रहे हैं, झूठ बोलने का त्याग कर रहे हैं, नशा पता का त्याग कर रहे हैं, यानी शरीर और वाणी के जो दुष्कर्म है उसका त्याग कर रहे हैं। इसमें भी त्याग ही है, लेकिन हाँ, दान से ज्यादा सूक्ष्म और कठिन त्याग है। फिर उसी तरह से समाधि, समाधि में भी वही त्याग और परित्याग का गुण है। तो समाधि में कौन सा त्याग परित्याग कर रहे हैं? समाधि में हम बुरे विचारों का त्याग करते हैं, जैसे राग भरे विचारों का त्याग करते हैं, द्वेष भरे विचारों का त्याग करते हैं, मोह भरे विचारों का त्याग करते हैं, तब जाके समाधि लगती है। समाधि यानी केवल आंख बंद करके बैठना नहीं है। तो इस तरह से हम देखते हैं कि समाधि में वही त्याग और परित्याग का गुण है, लेकिन शील से भी ज़्यादा सूक्ष्म है, शील से भी ज़्यादा कठिन है, लेकिन है त्याग और परित्याग का एक गुण। फिर उसी तरह से जब हम प्रज्ञा में आते हैं तो प्रज्ञा में भी वही त्याग और परित्याग का गुण है। तो प्रज्ञा में हम क्या त्याग करते हैं, क्या परित्याग करते हैं? तो प्रज्ञा में हम जो है मिथ्या दिट्टी का त्याग करते हैं। तो मिथ्या दिट्टी का त्याग करने का नहीं, चीज़ें नित्य हैं, चीज़ें सुखमय हैं, आत्मा नाम की कोई चीज़ है, इस प्रकार की जो मिथ्या दिट्टी है उसको हम त्याग करते हैं। तो प्रज्ञा में भी वही त्याग परित्याग का गुण है। तो इस तरह से हम देखते हैं कि दान में भौतिक वस्तुओं का त्याग है, शील में शरीर और वाणी के दुष्कर्म का त्याग है, समाधि में बुरे विचारों का त्याग है, और प्रज्ञा में मिथ्या दिट्टी का त्याग है। तो जो आदमी दान ही नहीं करता, यानी भौतिक वस्तुओं का त्याग नहीं कर सकता, क्या हम उसे शील का त्याग का उम्मीद कर सकते हैं क्या? उसके लिए बहुत कठिन है। जो आदमी भौतिक वस्तु है, जो चीज़ें हैं, वो त्याग करना आसान है,
अगर वो आसान चीज भी का भी अगर त्याग नहीं कर सकता तो उससे शील रूपी त्याग की हम उम्मीद नहीं कर सकते। और जो शील रूपी त्याग नहीं कर सकता उससे समाधि होगा ये हम उम्मीद कर सकते हैं? ये उससे संभव नहीं है। और जो समाधि रूपी त्याग नहीं कर सकते, अपने मन को एकाग्र नहीं कर सकता, उससे हम प्रज्ञा रूपी त्याग की उम्मीद कर सकते हैं? नहीं कर सकते। तो दान करेगा तो आज नहीं तो कल हम उनसे शील रूपी त्याग की उम्मीद कर सकते हैं। जो शील करेगा उससे आज नहीं तो कल हम समाधि रूपी त्याग की उम्मीद कर सकते हैं। जो समाधि का अभ्यास करेगा उससे आज नहीं तो कल हम प्रज्ञा रूपी त्याग की उम्मीद कर सकते हैं। लेकिन जो ध्यान रूपी त्याग ही नहीं कर सकता उससे हम और कुछ उम्मीद कर सकते हैं क्या? तो इसलिए दान नींव है। जो आदमी दान करेगा उससे हम उम्मीद कर सकते हैं कि आज नहीं तो कल वो शील समाधि प्रज्ञा में भी पुष्ट होगा। इसलिए कहा गया है कि दानं सब्बत्त साधकं। दान का अगर गुण आ गया त्याग परित्याग का, तो बाकी के गुण भी देर सवेर उस व्यक्ति में आ ही जाते हैं। तो इसलिए आज जो ये बोधिमग्गो कम्युनिटी किचन का उद्घाटन हुआ है, हम उम्मीद करते हैं कि आप सभी है ना वो ध्यान रूपी त्याग रूपी गुण उत्पन्न करने के लिए एक टाइम का हो या एक दिन का हो, वो यहाँ कम्युनिटी किचन में दान दे, ताकि आप भी है ना वो जो पुण्य पार में वो जो नींव है वो डालें, ताकि आपको भी ज़िंदगी में सुगति और प्रगति प्राप्त करने का मौका मिले। इसलिए भगवान बुद्ध ने और एक जगह पे कहा है कि दाने न भोगवा होती। जो दान करता है उसको ही भोग करने की संपत्ति प्राप्त होती है। तो इसलिए हमको चाहिए कि ये दान का जब भी मौका मिले हमको करना चाहिए अपने शक्ति अनुसार। तो इसलिए ये शुरुआत के लिए हम अपनी आलोका ट्रस्ट की तरफ से हर पूर्णिमा के दिन 10,000 का यहाँ पर दान देंगे। ये मैं अपनी तरफ से यहाँ से ऐलान करता हूँ और उम्मीद करता हूँ कि आप सब भी इस तरह से त्याग और योगदान करेंगे। तो मैं इसी अपने 2 शब्दों के साथ अपने प्रवचन को विराम देता हूँ। नमो बुद्धाय, जय भीम। आहार टीका हमारा बुद्ध ने जी कहा सभ्य सत्ता भोजन के लिए जीवन रहता था। इसलिए आज दिन बिहार में एक भोजनशाला खुलाया। बहुत खुश है क्योंकि रोगी आदमी के लिए और गर्मी आदमी के लिए खाना बनाने के लिए बहुत इच्छा सा अच्छा स्थान है। इसलिए मैं खुशी हो गया। सबको सुखी दीर्घायु को। धन्यवाद। यातिनं हन्तु सुखिता हन्तु यातयो उन्नमे उद्दकं वट्ठं यथा निन्नं पवत्तति यथा वारि वहापुरा परिपूरन्ति सागरं एवमेव इत्तोदिन्न पेतानं उपकपति अनिच्छा वतसंखा उपादवय धम्मिनो उपजित्वा नियोजन्ति तेषंगुप समोसुको सभ्ये संखा अनिच्छाति सभ्ये संखा दुःखाति सभ्ये धम्मा अनंताति यदा पय्याय पश्यति अतः निबिन्द ती दुःखे ए समग्गोवि शुद्धिया खीनं पुराणं नवनत्ति संभव विरक्त चित्ता आयति के भवस्मि ते खीन बीजा अवृछंदा निबंति वीरा यथायं पदीपो इदं पिसंगे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुहत्युहन्तु नमामि बुद्ध गुणसागरन्तं नमामि धम्म सुगतेन देशितं नमामि संघ मुनिराज सावकं नमामि पच्छेक बुद्ध विशुद्ध सत्ता सदा हंतो सुखी अवेगा कायोजिगुच्चो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणं अहंच सब्ब पापस्य
अकर्णं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्यो दपनं एतं बुद्धानो शासनं साधु साधु साधु. की बुद्धभूमीसारखं विहार उभं करण्यामध्ये आपण समर्थ ठरलो. हे त्यांच्याजवळ गावखोऱ्यातून आल्यानंतर नेपाळ कुशीनगर या भागात फिरत असताना कामठीमध्ये निवास करताना कालांतराने त्यांनी 90पासून या भूमीवर पाय ठेवला. जिथं खडकाळ जमीन होती तिथं एक धम्मविषयक केंद्र उभं केलं आणि आज हे धम्म केंद्र लोकांच्या शिक्षणाचं, अभ्यासाचं, अध्ययनाचं आणि विकासात्मक मार्गाचं एक प्रचलित असं केंद्र बनते आहे. हे सर्व आपणा सर्वांच्या सहकार्यातून. तेव्हा आपण सर्व या वाटचालीमध्ये अग्रेसर आहात. आपला सर्व नेहमीचा सहभाग हा सुद्धा या बोधिमोग्गो सेवा संस्थेच्या आणि बोधिमोग्गो महाविहाराच्या वाटचालीसाठी प्रेरणादायक आहे. तेव्हा मी आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय माझे मंत्री बडोले साहेब हे सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रवदीजी पाटील हे सुद्धा आवर्जून उपस्थित झाले. तेव्हा त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हदासेवन 15वाडा कार्यक्रमाअंतर्गत हा आजचा 6वा कार्यक्रम आहे. आज अनेक ठिकाणी जय भीम प्रवर्तकाचे कार्यक्रम होत आहेत. हे 1986 पासून बाबू हदासांचा प्रोजेक्ट घेऊन आम्ही पुढे आलो आणि आज 15वाडा म्हणून मागील 30 वर्षापासून आम्ही ते काम करतो आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. त्यापैकी 6 जानेवारीचा कार्यक्रम आज कनान नदीवरती सुद्धा साफसफाई त्यांच्या समाधीजवळ होत आहे. कामठीला सुद्धा पुतळ्याजवळ कार्यक्रम आहे, रक्तदान शिबिर आहेत. आणि आज इथं मागच्या भंतेजी मरण पडत त्यापासून आम्ही 6 जानेवारी भंतेंचा जन्मदिवस येतो म्हणून भंते बाबू हदासांचे जन्मदिवस या ठिकाणी करताना इथं विविध कार्यक्रम राबवण्याच्या या स्थानिक लोकांना काही प्रबोधन होईल, स्थानिक लोकांना इतिहासाची काही जाणीव होईल या भावनेतून उपक्रम राबवण्याचा प्रयत्न होतो आहे. आजही इथे एका अस्थि विभागाच्या स्वास्थ्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तेव्हा आदरणीय भिक्खू संघ आमच्या शब्दाला मान देऊन या कार्यक्रमाला आले आणि पुढे सुद्धा या कार्यक्रमाला येत राहतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व संमिलित झालात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद मानून